ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. लास्ट लेक्चर आपण काय बघितलंय? लास्ट लेक्चरला काय बघितलं आपण? कोशी कंडिशन बघितली ना? नाही, कोशी कंडिशन नाही, नेसेसरी कंडिशन बघितली. काय होती नेसेसरी कंडिशन? पहिल्यांदा आपण सांगितलं युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स काय असतोय, सिरीज ऑफ फंक्शन्स काय असते, त्याचा युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स काय असतोय ते सांगितलं. आणि त्यानंतर आपण एक प्रॉब्लेम बघितला ज्याच्यामध्ये आपण नेसेसरी कंडिशन डिराईव्ह केली, राईट? विच वॉज अनालॉगस टू नेसेसरी कंडिशन फॉर कॉन्व्हर्जन्स ऑफ सिरीज. काय कंडिशन होती ती? सिरीज एफ एन converges uniformly on S implies काय? Fn converges to 0. 0 is zero function, not just 0. 0 uniformly on S. मग याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला जास्त उपयोगी पडतोय. म्हणजेच काय? Fn 0 कॉन्व्हर्ज होत नाहीये युनिफॉर्मली. म्हणजे स्टिल इट कॅन कॉन्व्हर्ज टू 0 बट नॉट युनिफॉर्मली. सो युनिफॉर्मिटी इज uniform convergence is key concept here. Key point. Okay. So Fn, if Fn does not converges to 0 uniformly, then series Fn is not uniformly convergent on S. Okay. So this is the contrapositive. हे जे implication आहे त्याचा आम्ही contrapositive सांगितलं. So let me repeat. काय आहे? Fn does not 0 uniformly implies not uniformly convergent on S. लक्षात घ्या, ह्याचं मीनिंग फक्त समजून घ्या. Fn not tends to 0 युनिफॉर्मली याचा अर्थ काय माहितीये काय? Fn एकतर 0 ला कॉन्व्हर्ज होणार नाही. Fn 0 ला कॉन्व्हर्ज झाली तरी नॉट युनिफॉर्मली असणार, असं ह्याचं मीनिंग आहे. दॅट्स व्हॉट आय मीन. समजतंय का? पॉइंट वाईज असू शकते, लिमिट फंक्शन एक्झिस्ट असू शकते, पण नॉट युनिफॉर्मली. समजतंय? नॉट युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल किंवा Fn डज नॉट टेन्स टू 0 असेल, हे म्हणजे ह्याचा अर्थ हे दोन आहेत. सो दिस मीन्स दिस टू थिंग्स, दिस ऑर दिस. समजलं? एकतर 0 हे लिमिट 0 फंक्शन लिमिट फंक्शन मिळत नाही, आणि जर मिळालं तर Fn does not converges to 0 function uniformly, असा अर्थ होता. Fn does not tends to 0 uniformly on S means. ओके, ठीक आहे. सो दिस इज necessary condition. This is what we derived from uniform convergence, right? And this is analogous to necessary condition for convergence of series of numbers, series of real numbers. This is your contrapositive. ओके, ठीक आहे. आता परत मी थोडंसं सिरीजकडे येतो. राईट, A and B series of real numbers. B is of real numbers. Series AN converges to A means what? Partial sum sequence SN converges to A ना, हेच तर डिफाईन केलेलं आहे. राईट? समजतंय का? एक मिनिट.
स्क्रीनशॉट घ्यायचा होता मला. बेटा. ठीक आहे. सो तुम्हाला माहिती आहे ना, सीरीज एन इज इक्वल टू ए मीन्स व्हॉट? पार्शल सम सिक्वेन्स जर एला कन्व्हर्ज होत असेल, तर सीरीज एन कॉन्व्हर्जंट आहे म्हणतोय आणि जर एसएन एला कन्व्हर्ज होत असेल, तर सीरीजची सम ए. आता दरवेळेला मी एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी लिहित नाही, पण समजून घेत चला तुम्ही. ठीक आहे? बरोबर? एसएन कन्व्हर्जेस टू ए मीन्स व्हॉट? बरोबर का? कारण एव्हरी कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स इज कॉशी सिक्वेन्स, राइट? समजलं? ठीक आहे. तर ह्याच्यावरनं कॉशी सिक्वेन्सची डेफिनेशन वापरा. Therefore, for epsilon positive, there exists n belongs to n such that if m, n greater than equal to n, then काय मिळते आपल्याला? मॉड्युलस ऑफ Sm minus Sn less than epsilon. Correct? Isn't it? बरोबर ना? Now, without loss of generality, let us assume that m is greater than n. कोणतर m आणि n मध्ये कोणतर कोणापेक्षा तरी मोठा असला ना, इक्वल किंवा मोठा असेल, राइट? m आणि n मध्ये. So, without loss of generality, without loss of generality, WLOG म्हणजे without loss of generality. Let m is equal to n plus p, or p belongs to, for some p belongs to n. चालेल का? डॉक्टर, हां, कोणी हँड रेज केलाय. तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही बोलू शकता. एकच मिनिट. एकच मिनिट, एकच मिनिट, एकच. हां, बोला आता. बहुतेक इंटरनेट इश्यू वगैरे असेल. ठीक आहे. तसं झालं तर काय करा, परत एकदा जॉइन व्हायचं लेफ्टहून. रिजॉइन व्हायचं. ठीक आहे. आता दिसतंय ना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? एक काम करा तुम्ही, परत एकदा रिजॉइन व्हा. चालेल? बघा एकदा. रिट्राय करा. लेट्स वेट फॉर सम टाईम. बरं, एम इज इक्वल टू एन प्लस पी लिहिता येईल ना आपल्याला? देअर इज नो प्रॉब्लेम इन दॅट. का? मी हे लिहायचं राहिलो ना. विथआऊट लॉस ऑफ जनरॅलिटी, लेट अस अझ्युम m greater than n. हं? हे बघा, m इज इक्वल टू n असेल तर ते झिरोच होईल. m इज इक्वल टू n असेल तर ते झिरोच होईल आणि ट्रिव्हियली इट विल होल्ड. दिस इनइक्वालिटी विल होल्ड ट्रिव्हियली if m is equal to n. So there is, therefore let us not assume that case m is equal to 1. So without loss of generality, let us assume m is greater than n. m हा n पेक्षा मोठा आहे असं अझ्युम करा. तुम्ही n ग्रेटर दॅन m असा मोठा अझ्युम करू शकता. इट्स जस्ट मॅटर ऑफ दिस m and n. हे डमी व्हेरिएबल्स आहेत ना. हं. समजतंय? सो लेट अस, विथआऊट लॉस ऑफ जनरॅलिटी, लेट अस अझ्युम दॅट m इज ग्रेटर दॅन n. आता m जर ग्रेटर दॅन n असेल, m n च्या पुढे आहे, म्हणजे n मध्ये काही नंबर्स ॲड केल्यानंतर तुम्हाला m मिळेल ना. म्हणून लिहिलंय लेट m इज इक्वल टू n प्लस p फॉर सम p बिलॉंग्स टू n. हे क्लिअर आहे का? हं.
ओके, m ग्रेटर दॅन n जर अजून केलं तर m आपल्याला लिहिता n प्लस p फॉर सम p बिलॉंग्स टू n. सो देअरफॉर सो दिस इम्प्लाइज इफ n ग्रेटर दॅन इक्वल टू n देन हेच परत लिहितोय मी. सांगा. Sn प्लस p मायनस Sn इज लेस दॅन एप्सिलॉन. समजलं? समजलं का? बस. For any p belongs to n plus p is always greater than n. का बरं? कारण आपल्याला n प्लस p काय आहे? p आता मी व्हेरी केला. आता p फिक्स होता ना. आता मी असं अझ्युम केलं की बाबा p हा कुठलाही नॅचरल नंबर आहे. तर तो n+1 असू शकतो, n+2 असू शकतो, n+3 असू शकतोय. सो बेसिकली धिस नंबर इज ग्रेटर दॅन n, राइट? बिकॉज p बिलॉंग्स टू n. म्हणजेच p कुठली कुठली व्हॅल्यू घेतोय? 1, 2 अँड सो ऑन. आता त्याला व्हेरिएबल केलंय मी. समजलं का? म्हणजे n प्लस p जो असणार आहे, तो एकतर n+1, n+2, n+3 अँड सो ऑन. सो n प्लस p is strictly greater than n. Therefore, it is strictly greater. Therefore, this n is greater than equal to n. Therefore, this n plus p is strictly greater than हे इथं लिहिलेलं. राइट? क्लिअर? समजलं का? सिंपल. इट इज व्हेरी सिंपल. n प्लस p मध्ये p फिक्स होता. आता मी काय केलं? p व्हेरी केलं. जेणेकरून n प्लस p हा कारण n ग्रेटर दॅन इक्वल टू n आहे ना. सॉरी फॉर दिस सिंपल मिस्टेक्स. n plus p is always greater than equal to, this is strictly greater than equal to n plus 1. But n plus 1 is greater than n, which is greater than equal to n. So eventually n plus p is strictly greater than n. हे लक्षात ठेवा. आता n plus p जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन n असेल, तर m च्या ठिकाणी आपण n plus p घेतलेलं. आता p व्हेरी केलाय आपण, p ला व्हेरिएबल केलंय आपण. तर आपल्याला काय लिहिता येईल? n प्लस p ऑटोमॅटिकली n पेक्षा जर मोठा होत असेल तर ही इनइक्वालिटी फॉलो करतोय. सो दिस इम्प्लाइज yes n plus p minus Sn is less than epsilon. So this implies. आता Sn plus p म्हणजे काय सांगा? Sn plus p म्हणजे a1 plus a2 plus डॉट 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 प्लस काय येणार? an plus an plus 1 प्लस असं करत करत लास्ट टर्म काय येणार? an plus p. आणि Sn काय असणार आहे? a1 प्लस a2 प्लस डॉट 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 प्लस an. आता Sn प्लस p मधनं Sn जर कॅन्सल केलं, म्हणजे सबस्ट्रॅक्ट केलं, तर हे 2 कॅन्सल होणार ना, 2 ब्रॅकेट. मग राहिलं काय? an प्लस 1 पासून an प्लस p पर्यंतच्या टर्म. ओके? सो दिस इम्प्लाइज an plus 1 plus an plus 2 plus dot 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 plus an plus p less than epsilon. So this implies असं लिहू का? k from n plus 1 to कुठपर्यंत जातं? n plus 1 पासून सुरुवात होऊन n plus p पर्यंत. So n plus p आणि इथे लिहितो मी ak. दिस इज लेस दॅन epsilon. ठीक आहे? समजलं? मग आपल्याला काय कंडिशन मिळाली? दिस इज ट्रू फॉर p 1, 2, 3. कारण p बिलॉंग्स टू n आहे ना, म्हणजेच p कुठली कुठली व्हॅल्यू घेऊ शकतो? या सगळ्या व्हॅल्यू घेऊ शकतो. Yes. If series an is convergent, then for any epsilon there exists n belongs to n such that if n is greater than equal to n, then you will get summation k from n plus 1 to
n plus p a k less than epsilon, where p takes value 1, 2, 3, and so. This is called Cauchy condition for convergent series. क्यों Cauchy condition for series? समजलं? याच्यात काय शंका आहे का? काय केलं आपण? लेट अस रिवाइंड. सीरीज कॉन्व्हर्जंट आहे. कुठं कन्व्हर्ज होते? एला. याचाच अर्थ काय? त्याची पार्शियल सम सिक्वेन्स जी आहे ती कुठं कन्व्हर्ज होते? एला. कारण बाय डेफिनेशन ओके. एस-एन एला कन्व्हर्ज होत असेल तर सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल तर देन इट इम्प्लाइज सिक्वेन्स एस-एन इज कोशी सिक्वेन्स. सिक्वेन्स कोशी आहे याचाच अर्थ काय? कुठल्याही एप्सिलॉनसाठी मला एक एन सापडतोय. जर एम-एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन असेल, तर मला मॉड्युलस एस-एम मायनस एस-एन काय मिळतो? लेस दॅन एप्सिलॉन. आता विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी लेट अस अझ्युम दॅट एम इज ग्रेटर दॅन एन. ऑर हे थोडं शॉर्टन करू शकतोय बरं काय मी. हे थोडं शॉर्टन करू शकतोय. मग मी इथे काय म्हणू शकतोय? एम एम इज एम एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन आहे ना. मग एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन करून एम कुठलाही घेऊ शकतोय. त्यासाठी मी काय करतो इथं? एम ग्रेटर दॅन एन अँड लेट एम इज इक्वल टू एम एन प्लस पी. एम इज इक्वल टू एन प्लस पी वेअर पी टेक्स व्हॅल्यू 1, 2, 3. कारण पी ची व्हॅल्यू 1, 2, 3 जर असेल, तर एम काय होतं? लिस्ट व्हॅल्यू कुठलं? एन प्लस 1. बरोबर ना? सो एम स्ट्रिक्टली बिकम्स लेस दॅन सॉरी ग्रेटर दॅन एन. सो इथेच जनरलाइज करूया याला. मग जर इफ एन इज ग्रेटर दॅन एन, देन एस एन पी दिस होल्ड्स. आणि मग इथं आपण फक्त एक डिलीट करूयात. डिलीट करूयात. सो दिस ठीक. समजलं काय बघा? काय नाही, कोशी सिक्वेन्सची डेफिनेशन फक्त वापरलेलं आणि त्याच्यावरनं मी सीरीजसाठी एक नवीन कंडिशन तयार केली. आणि त्याला म्हणत जसं कोशी सिक्वेन्सची डेफिनेशन होती, तसं हे कोशी सीरीज असं म्हणूया नको, पण कोशी कंडिशन फॉर फॉर सीरीज असं आपण याला नाव देऊ. चालेल, म्हणजे एखादी सीरीज जर कॉन्व्हर्जंट असेल, तर कोशी इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन फॉर सीरीज. म्हणजेच कुठली कंडिशन? फॉर एनी एप्सिलॉन देअर एक्झिस्ट एन सच दॅट इफ एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू एन, इफ एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू एन, देन modulus of summation k from n plus 1 to n plus p ak is less than epsilon for p 1, 2, 3 and so on. हे लक्षात राहील? हे समजलं का? कंडिशन लक्षात राहील का ही? ठीक आहे. कारण मला ह्या कंडिशनचा यूज करायचा आहे कशासाठी? कोशी कंडिशन फॉर युनिफॉर्म कॉन्व्हर्जंट सीरीज. फॉर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स ऑफ सीरीज. आता ती कंडिशन प्रूव्ह करत असताना मला हे यूज करायचं. ठीक आहे. नाही, वायरस्ट्रॉस एम टेस्टमध्ये करा. कारण तिथं एम-एन येणार आहे. तिथं सीरीज ऑफ रिअल नंबर येते. तिथं मला हे यूज करायचं आहे. त्याच्यासाठी मला ही कोशी कंडिशन फॉर सीरीज लावणार. आता ही जी कंडिशन आहे ना, अशीच कंडिशन मला जर एखादी सीरीज ऑफ फंक्शन्स युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल, तर मला अशी एक कंडिशन फाइंड आउट करायची. सो लेट अस डू दॅट. सो इट इज थिअरम. Cauchy condition, Cauchy condition for uniform
convergence of series. Theorem. प्रूफ फार अवघड नाही, इझी आहे प्रूफ. काय आहे बघा. Series Fn converges uniformly on S then if and only if and only if for any epsilon there exist n belongs to n such that n greater than equal to n implies summation k from n plus 1 to n plus p f k of x is less than epsilon for 1, 2 and so on and for all x in S. If and only if condition. ठीक आहे. आता ह्याला पण तुम्ही इफ अँड ओनली कंडिशन करू शकता ना. कसं? ठीक आहे. सिक्वेन्स ऑफ ही सिरीज ऑफ रिअल नंबर्स इन आर असेल, तर सिरीज कॉन्व्हर्जंट म्हणजेच काय? सिक्वेन्स एला कॉन्व्हर्ज होते म्हणजे सिक्वेन्स क्रोशे आहे. आता आर मधली कुठलीही सिक्वेन्स असली, कारण हे एस एन कुठले असणार आहे? पार्शल सम सिक्वेन्स पण आर मधलीच असणार आहे आणि आर कंप्लीट आहे. मग सिक्वेन्स जर कोशी असेल, तर हे काय असतंय? कॉन्व्हर्जंट असते. सो कॉन्व्हर्स ऑल्सो होल्ड्स आणि त्या केसमध्ये मग तुम्ही असं पण म्हणू शकता इज कॉन्व्हर्जंट इफ अँड ओनली इफ. इथं म्हणू शकता इफ अँड ओनली. ओनली इथे पण म्हणू शकता. समजलं ना? हे कॉन्व्हर्स पण होल्ड होतोय का? कारण जर एसएन कोशी सिक्वेन्स असेल तर ती कॉन्व्हर्जंट असते. कॉन्व्हर्जंट असेल तर कोशी सिक्वेन्स असतेच असते. पण तुम्ही कंप्लीट मेट्रिक स्पेसमध्ये गेला तर कॉन्व्हर्स पण होल्ड होते. म्हणजे कोशी सिक्वेन्स असेल तर ती कॉन्व्हर्जंट पण असते. तुम्हाला माहिती आहे ना, कोशी सिक्वेन्स नीड नॉट बी कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स. बट धिस कॉन्व्हर्स ऑल्सो होल्ड्स इन कंप्लीट मेट्रिक स्पेस. आर आणि सी कंप्लीट आहेत. Okay, so when you consider series of real numbers, then its partial sum sequence is from R. So it is Cauchy, and converse also holds. If any sequence has a partial sum sequence which is Cauchy, then that sequence, partial sum sequence becomes convergent, and therefore that series is also convergent. Okay, right? So therefore it becomes if and only if statement. Now we are trying to find such Cauchy condition for series of functions. Okay, so how to do this? How to prove this? It is not difficult. आपल्याकडं आपण डिफाईन केले ना, is uniformly convergent on S if and only if, by definition, if sequence of function Sn is uniformly convergent on S. आठवतंय ना? Where Sn is equal to Sn of x is equal to काय? f1 of x plus f2 of x असं फंक्शन डिफाईन केलेलं ना आपण काल. कारण सिरीज एफ एनचं कॉन्व्हर्जन्स म्हणजेच सिक्वेन्स एस एनचं कॉन्व्हर्जन.
सिरीज FN युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होते म्हणजे सिरीज सिक्वेन्स सिरीज FN कॉन्व्हर्जन म्हणजे सिक्वेन्स SN कॉन्व्हर्जन आणि सिरीज FN युनिफॉर्मली कॉन्व्हर्जन म्हणजेच सिक्वेन्स SN युनिफॉर्मली कॉन्व्हर्जन. समजतंय? ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे ना कोशी कंडिशन फॉर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स कुणासाठी? SNसाठी. नाउ SN is uniformly convergent on. Now SN is uniformly convergent on S means it satisfies Cauchy condition. आता जास्त Cauchy कंडिशन्स आलेत बरं का, कन्फ्युजन फक्त करून घेऊ नका. सिमिलरच आहेत, कन्फ्युजन करून घेऊ नका. काय Cauchy कंडिशन सांगा? दॅट इज फॉर epsilon positive there exist n such that such that m greater than equal to n implies काय मिळते आपल्याला? मॉड्युलस ऑफ SM ऑफ x मायनस SN ऑफ x is less than epsilon for x in S. ही Cauchy कंडिशन आहे ना? आठवते का? आठवते का? आता मग सेम प्रोसिजर मगाशी जशी प्रोसिजर केलेली तशीच विदाउट लॉस ऑफ जनरलिटी assume that m is greater than n. M is greater than n and let m is equal to n plus p where p is equal to 1, 2 and so on. बरोबर ना? का बरं असं का लिहिलं मी? कारण m कुठलाही मोठा नंबर असेल नॅचरल नंबर n पेक्षा तर तो m कसा लिहिता येतो? n प्लस p लिहिता येतोय ना? सो कुठलाही m ग्रेटर दॅन n कसा लिहिता येतो? m इज इक्वल टू n प्लस p where p is 1, 2, or you can say p belongs to n. बरोबर आहे का? But this implies n greater than equal to n means therefore for n greater than equal to n we get आता इथेच m is equal to n plus p लिहून लिहा x minus Sn of x less than epsilon and this hold for all x in S and p 1, 2 and so on. Okay? समजतंय का? अरे समजतंय का? So this implies what? Sn plus p minus Sn म्हणजेच काय? Sn plus p of x म्हणजेच f1 of x plus f2 of x plus dot 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 plus fn of x आणि इथनं पुढे वाढवत नाही कुठं fn plus p of x minus Sn of x. काय Sn of x? f1 of x plus f2 of x plus dot 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 plus fn of x. करा सबस्ट्रॅक्ट. काय येणार? हे सगळे कॅन्सल होणार ना? राहिलं काय? ह्याच्या पुढची टर्म कुठली? fn plus 1 of x प्लस fn plus 2 of x असं करत करत लास्ट टर्म कुठली? fn plus p of x. हेच तर लिहायचं येतं आता. यांच्या पुढच्या टर्म फक्त राहणार. यांच्या पुढची म्हणजे कुठली? fn plus 1. हे डिरेक्टली लिहू का मी असं? k from n plus 1 to n plus p f k of x less than epsilon. This hold for x belongs to S and p is equal to 1, 2. आता मी उलट पण लिहू शकतो ना? Cauchy कंडिशन सॅटिस्फाय करतंय. ह्याचंच फक्त मीनिंग काय आहे? हे फक्त मॅनिप्युलेट करून लिहिलेलं आहे. हे म्हणजेच हे. लक्षात घ्या. हे दोन्ही एकच आहे. लक्षात येते का?
समजलं का? Thus, sequence Sn satisfies Cauchy condition means for any epsilon positive, there exists n belongs to n such that if n is greater than equal to n, then modulus Sn plus p of x minus Sn of x, this is less than epsilon, is hold for all x in S and p1, 2 and so. म्हणजेच काय? That is summation k from n plus 1 to n plus p f k of x is less than epsilon is hold for x belongs to S and p1 to t. समजलं? मग सिक्वेन्स Sn ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असते इफ अँड ओन्ली इफ इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन. हा थेरम बघितलाय ना आपण. म्हणजे सिरीज Fn इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट इफ अँड ओन्ली इफ इट सॅटिस्फाईज दिस कंडिशन. समजलं का? And this is the end of the proof. इथं फक्त एक बदल करतो. If and only if it satisfies. आपल्याला काय माहिती आहे? सिरीज Fn युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असते इफ अँड ओन्ली द पार्शल सम सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट ऑन S. सिरीज Fn कॉन्व्हर्जंट म्हणजे सिक्वेन्स Sn कॉन्व्हर्जंट. सिरीज Fn युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट म्हणजे सिक्वेन्स Sn युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट. पण आपल्याला काय माहिती आहे? सिक्वेन्स Sn ही सिक्वेन्स ऑफ फंक्शन आहे. ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असते म्हणजेच काय? इफ अँड ओन्ली इफ इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन. कोशी कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजेच काय? दिस कंडिशन गेट्स सॅटिस्फाईड. म्हणजेच सिरीज Fn is uniformly convergent on S if and only if for epsilon positive there exists n belongs to n such that if n greater than equal to n, then modulus of sum k from n plus 1 to n plus p f k of x less than epsilon, and this hold for x belongs to S and p1, 2 and so. ओके. हे इफ अँड ओन्ली इफ का आलं लक्षात आलं ना? कारण Sn कॉन्व्हर्जंट असते कधी? युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असते कधी? इफ अँड ओन्ली इफ इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन. मग सिक्वेन्स Sn कोशी कंडिशन सॅटिस्फाय करते म्हणजेच काय? कुठल्याही एप्सिलॉनसाठी एक n सापडतो. जर n ग्रेटर दॅन इक्वल टू n मिळाला तरीही थोडं मॅनिप्युलेट केलं आपण म्हणजेच काय मिळतं? हे मिळतं. हां, ठीक आहे. म्हणजे सिरीज Fn युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट कधी असणार? इफ अँड ओन्ली इफ for any epsilon there exists n such that if n is greater than equal to n, then this condition is satisfied. Is it clear? ॲक्चुअली प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ह्याचं डिरेक्ट असं म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना ह्याचं जास्त काही यूज होत नाही. हे फक्त प्रूफमध्येच का कुठल्यातरी थेरमच्या प्रूफमध्येच ह्याचा जास्त यूज होईल. पण लक्षात ठेवा. ओके? समजलं का? So this is Cauchy condition for uniform convergence of series Fn. ओके. म्हणजे एखादी सिक्वेन्स आपण प्रूव्ह केलेला आहे Cauchy कंडिशन फॉर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स ऑफ सिक्वेन्स. बरोबर ना? काय कंडिशन? सिक्वेन्स Fn इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट इफ अँड ओन्ली इफ इट सॅटिस्फाईज Cauchy कंडिशन. इथं पण तोच थेरम. का? कारण सिरीज Fn म्हणजेच काय असते? सिक्वेन्स Sn वेअर Sn इज व्हॉट? सिक्वेन्स ऑफ फंक्शन.
where Sn of x is equal to f1 of x plus f2 of x plus dot 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 plus Fn of x. So by series we mean sequence. And what is that sequence? Sequence of partial sums. सो जे सिक्वेन्ससाठी युनिफॉर्म म्हणजे जे सिक्वेन्ससाठी कोशी कंडिशन आहे, तीच इथं पण कंडिशन येणार. फक्त ती दिसायला वेगळी दिसणार. तेच इथं लिहिलेलं आहे. सो सीरीज Fn इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट इफ अँड ओन्ली इफ सॅटिस्फाईज कोशी कंडिशन फॉर सीरीज ऑन एस. आणि कोशी कंडिशन फॉर सीरीज काय आहे? तर ह्याला तुम्ही कोशी कंडिशन म्हणू शकता. कोशी कंडिशन फॉर सीरीज. For any epsilon, there exists n belongs to n such that if n is greater than equal to n, then this happens. ह्याला कोशी कंडिशन म्हणू शकता. जसं तुम्ही सिक्वेन्ससाठी केलेलं तसं इथे करू शकता. सो दिस इज कोशी कंडिशन फॉर सीरीज. समजलं का? क्लिअर? तुम्ही रिप्लाय देत नाही. तुम्हाला समजते का नाही मला कळत नाही. ठीक. आता आपण बघूयात वायरस्ट्रास एम टेस्ट. सो दिस इज द लास्ट पॉइंट. वायरस्ट्रास एम टेस्ट. ऍक्च्युली ही टेस्ट जी आहे ना एम टेस्ट, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे एखादी सिरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे का नाही, असं नाही. आहे असं म्हणजे काही केसमध्ये काही सीरीजसाठी जर ही टेस्ट सॅटिस्फाय होत असेल, तर सीरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे हे सांगता येतं. ठीक आहे. सो वायरस्ट्रास एम टेस्ट. आता एम टेस्ट काय म्हणलं तरी येईल तुमच्या लक्षात. सगळीकडे ही टेस्ट वापरता येईलच असं नाही. काही केसमध्ये तुम्ही वापरू शकता. आता कुठल्या केसमध्ये वापरायचं आहे तुम्हाला सांगतो. लेट Fn Mn let Mn be sequence of non-negative numbers, non-negative real numbers, such that modulus of Fn of x is less than equal to Mn, greater than equal to 0 or n 1 or n belongs to n पण म्हणू शकतात. ठीक आहे ना? And x belongs to s. बेसिकली F1चा म्हणजे प्रत्येक सिक्वेन्स ही म्हणजे सिक्वेन्स ऑफ फंक्शन जर तुम्ही कन्सिडर केली, तर त्या सिक्वेन्स ऑफ फंक्शन मधला प्रत्येक Fn जो आहे तो बाउंडेड आहे हेच सांगायचं. आणि त्याचा बाउंड काय आहे? Mn. त्याचा बाउंड काय आहे? Mn. असाच अर्थ आहे ना त्याचा. म्हणजे F1चा बाउंड M1 म्हणजे इट इज अ सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन्स. इट इज सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन्स. ओके. Then series Fn is uniformly convergent. Yes, if series Mn is convergent. समजते का बा? काय म्हणलेलं आहे? सपोज सिक्वेन्स ऑफ फंक्शन तुम्ही कन्सिडर केली, त्याच्यामध्ये प्रत्येक फंक्शन काय बाउंडेड आहे. आणि सपोज Fnचा बाउंड जो आहे, Fnचा जो बाउंड आहे तो सपोज Mn आहे. दॅट मीन्स ओके और x बिलॉंग्स टू s and n बिलॉंग्स टू n. जर Mn ची सिरीज, आता ही सिरीज ऑफ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर होईल बरं का. ही सिरीज ऑफ काय आहे? नॉन निगेटिव्ह रिअल नंबर आहे. जर ही सिरीज ऑफ नंबर कॉन्व्हर्जंट असेल,
तर सिरीज FN युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट मिळणार. लक्षात येते का बघा? उदाहरण आता एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. आता मी एक सिरीज घेतली. सिरीज sin nx अपॉन n स्क्वेअर. n स्क्वेअर. where n from 1 to infinity. इथे fn ऑफ x काय जनरल टर्म nth टर्म आहे साइन ऑफ nx अपॉन n स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय, जर n इज इक्वल टू 1 पुट केला तर तुम्हाला काय मिळणार f1 ऑफ x साइन x अपॉन 1 स्क्वेअर म्हणजे साइन x. ठीक आहे. n इज इक्वल टू 2 पुट केला तर काय मिळणार आहे तुम्हाला f2 ऑफ x इज इक्वल टू साइन 2x अपॉन 2 स्क्वेअर मिळणार ना, म्हणजेच साइन 2x अपॉन 4. बरोबर का? अँड सो ऑन, राइट? आता इथं लक्ष द्या. दिस इज लेस दॅन इक्वल टू 1. दिस इज लेस दॅन इक्वल टू साइन 2x. साइन x काय असते? साइन 2x किंवा साइन x किंवा साइन nx. सी दिस इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 1. मॉड्युलस ऑफ साइन nx इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 1. आणि त्याच्यावरून मी असं लिहू शकतो ना 1/4. न्यूमरेटर लेस दॅन इक्वल टू 1 आहे. सो इन जनरल मी बाउंड फाइंड आउट करू शकतोय मी. सो दिस इम्प्लाइज modulus of fn of x is equal to modulus of sin nx upon n square, which is less than equal to modulus of sin nx काय less than equal to म्हणजे काय मिळालं मला 1/n square. So this belongs to sorry, this is true for all x in S and n belongs to n. म्हणजे कुठलंही nth फंक्शन जर घेतलं तर ते nth फंक्शनचं बाउंड काय मिळतोय तुम्हाला 1/n square. So here mn is equal to nth फंक्शनचा बाउंड काय मिळाला तुम्हाला 1/n square and series mn, that is series 1/n square is convergent by p test. आठवते ना? 1 upon n raised to p. कॉन्व्हर्जंट कधी असते? इफ p greater than 1. बरोबर ना? आणि p लेस दॅन इक्वल टू 1 साठी डायव्हर्जंट. आठवतंय का? दिस इज p टेस्ट. And by p test, this mn series is convergent. Therefore, series of functions sin nx upon n square is uniformly convergent. ठीक आहे. आता ही कुठे डिफाईन केली ते असं समजा R वरती करा किंवा क्लोज इंटरव्हल 0-1 वरती करा. तर ही सिरीज कुठे कॉन्व्हर्जंट असणार? युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असणार. समजलं का? कसं या टेस्टचा यूज होतोय ते? यूज कसं करायचं कळलं? सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन पासून प्रत्येक बाउंड पासून एक जी सिरीज तयार होते सिरीज mn, ती जर कॉन्व्हर्जंट असेल तर तुमची सिरीज ऑफ फंक्शन्स युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असते. हे ही वायरस्ट्रास एम टेस्ट सांगते. समजलं का? टेस्ट कशी यूज करायची समजलं का? येस नो सांगा काहीतरी. सो therefore this Weierstrass M test is very very important. एक्झाममध्ये तुम्हाला एखादा युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स चेक करायचा असेल सिरीजचा, तर तुम्ही वायरस्ट्रास एम टेस्टचा यूज करता येतो का हे चेक करायचं. पहिल्यांदा त्यासाठी काय पाहिजे? सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन पाहिजे आणि त्याचे जे बाउंड्स आहेत. आता ही सफिशियंट कंडिशन आहे बरं का. सो जर हे होत नसेल, असं तुम्हाला बाउंड्स मिळत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की सिरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट नसणार असं कुठं काय सांगितलेलं नाही. इफ देन स्टेटमेंट आहे. त्यामुळे लक्षात असू दे. दिस इज सफिशियंट कंडिशन. आणखी एक मी एक्झाम्पल घेऊ शकतो. सिरीज साइनच्या ऐवजी कॉस घ्या किंवा असं घेऊयात का एक्स स्क्वेअर अपॉन n raised to 1.5. The n varies from 1 to infinity on 1 to 100. कोण सांगेल? फार सिंपल आहे. Here fn of x is what? X square upon n raised to 1.5. So this implies
मॉड्युलस ऑफ एफ एन ऑफ एक्स याचा बाउंड काढा ना काय? सो दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन एन रेस टू 1.5. सी दिस एक्स लाईज बिटवीन 1 टू इथे 10 घेऊयात थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी. मग एक्स स्क्वेअर कुठे असणार? 1 टू 100 मध्ये असणार ना? मग एक्स स्क्वेअर काय आहे? एक्स स्क्वेअर कायम पॉझिटिव्ह असतोय. सो मॉड्युलस एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू 100. सो दिस इज लेस दॅन इक्वल टू 100 अपॉन एन रेस टू 1.5 कारण एन हा नॅचरल नंबर आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हच असतोय. सो मॉड्युलस यू कॅन ड्रॉप दॅट मॉड्युलस. ओके, दिस इज व्हॉट यू गेट, राईट? Therefore, mn is equal to 100 upon n raised to 1.5. But series mn, which is series 100 upon n raised to 1.5, is convergent. Why? Because series 1 by n raised to 1.5 is convergent by p test. बरोबर ना? p greater than 1 पाहिजे. आता 1.5 greater than 1 पाहिजे आहेच ना? So by p test this series is convergent. आणि सिरीज कॉन्व्हर्जंट असेल तर सपोज सिरीज एम एन कॉन्व्हर्जंट असेल तर सिरीज अल्फा एम एन पण कॉन्व्हर्जंट असते. बरोबर? सो 100 अपॉन एन रेस टू 1.5 सिरीज इज ऑल्सो कॉन्व्हर्जंट. देअरफॉर बाय इथे लिहायचं बाय वायरस्ट्रास टेस्ट एम टेस्ट series x square upon n raised to 1.5 is uniformly convergent on 1, 10. समजलं का? क्लिअर? समजलं का? कसं टेस्ट यूज करायचं? आता आणखी काही एक्झाम्पल घेता येतील, पण याचं पहिल्यांदा प्रूफ बघूयात. याचं प्रूफ बघूयात. फार सिंपल प्रूफ आहे. फार सिंपल प्रूफ आहे. सो दिस इज व्हेरी पॉवरफुल ऑल्सो. सो लेट मी पुट दिस डाउन हिअर. बेस्ट हे सुरुवातीचे एक्झाम्पल. येस. बाय वायरस्ट्रास. टेस्ट is uniformly convergent on 0, 1. आणि दुसरं एक्झाम्पल मी तर खाली पेस्ट करतो. किंवा असून द्या इथंच. ठीक आहे. ह्याचं प्रूफ बघा. प्रूफ काय मोठं नाही आहे ह्याचं प्रूफ. लेट be series of function such that प्रत्येक फंक्शन काय बाउंडेड आहे ना. दिस इज लेस दॅन इक्वल टू एम एन. तर काय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मॉड्युलस असल्यामुळे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल. सो दिस होल्ड्स फॉर एक्स बिलॉंग्स टू एस and n belongs to n. Okay, clear? And series mn is convergent. आता ही जर सिरीज एम एन कॉन्व्हर्जंट असेल तर तुम्हाला मी काय सांगितलंय? काय होल्ड होतंय? सिरीज ऑफ रिअल नंबर जर कॉन्व्हर्जंट असेल देन इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन ना. सगळ्यात सुरुवातीला ह्या लेक्चरला सगळ्यात सुरुवातीला तेच प्रूव्ह केले ना. म्हणजेच काय? Thus for any epsilon there exists n belongs to n such that n greater than equal to n implies सगळ्यात सुरुवातीला प्रूव्ह केलं ना.
ठीक आहे. काय येणार? समेशन के फ्रॉम एन प्लस 1 टू एन प्लस पी एम के लेस दॅन एप्सिलॉन. बरोबर ना? आता मॉड्युलस लिहायची गरज नाहीये. कारण सगळे काय आहेत? सगळे पॉझिटिव्हच आहेत ना. एम-के सगळे पॉझिटिव्हच आहेत. बघा बरं. सगळे एम-एन पॉझिटिव्हच आहेत. त्यामुळे मॉड्युलस लिहायची गरज नाही. इज इट क्लिअर गाईज? हे समजलं का? ओके. मग आता काय यूज करता येईल? ह्याचा यूज करा आणि दाखवा की कोशी कंडिशन सॅटिस्फाय करतंय. सीरीज ऑफ फंक्शन कोशी कंडिशन सॅटिस्फाय करते. हे दाखवता येईल ना आपल्याला आता ह्याच्यावरनं. कारण मला ह्या कुठल्याही एप्सिलॉनसाठी हा एन मिळेल जेणेकरून हे होल्ड होईल. म्हणजेच ह्या सीरीजसाठी असं दाखवता येईल का? बघा बरं. कन्सिडर. मी आता काय म्हणतो बघा, कन्सिडर. कारण एम-के साठी मला काय माहिती आहे? एम-के इज ग्रेटर दॅन इक्वल टू मॉड्युलस एफ-के ऑफ एक्स ना, राइट? मग मी कन्सिडर करताना असं कन्सिडर करू का? समेशन के फ्रॉम एन प्लस 1 टू एन प्लस पी एफ-के ऑफ एक्स. This is less than equal to summation k from n plus 1 to n plus p. इथं ट्रायंगल इनइक्वालिटी वापरलेली आहे बरं का मी. एफ के ऑफ एक्स. पण हे सगळे कुणापेक्षा छोटे आहेत? मॉड्युलस ऑफ एफ के ऑफ एक्स कुणापेक्षा छोटा आहे? त्याचा बाउंड काय आहे? एम के. एक्झॅक्टली. समजलं काय बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी हेच का कन्सिडर केलं? कारण मला ह्याचा यूज करायचा होता. Thus, for any epsilon, there exists n belongs to n such that if n greater than equal to n, then we get काय मिळेल आपल्याला? मॉड्युलस ऑफ k from n plus 1 to n plus p f k of x less than epsilon. And this holds for कुठल्याही x साठी आपण घेतलेले आहे. आणि कुठल्याही n साठी ना, सॉरी कुठल्याही p साठी. हे कन्सिडर केलं. कारण ते आपण कन्सिडर करतोय ना. p1 हिअर p व्हेरीज फ्रॉम 1 टू. हे आज सगळ्यात सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीलाच हे प्रूफ बघितलेलं आहे आपण. सीरीज ऑफ नंबर कॉन्व्हर्जंट असते म्हणजेच कुठली कंडिशन सॅटिस्फाय करते? ही कंडिशन सॅटिस्फाय करते. आणि ह्याच्यावरनं मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, की बाबा हां, हे असं कन्सिडर करूया जेणेकरून एफ-केसाठी ह्याच्यासाठी जर मी ट्रायंगल इनइक्वालिटी वापरलं तर मला ह्याच्यातलं आणि एम-के मधलं रिलेशन फाइंड आउट करता येतं. समजलं? त्याच्यामुळे मी तसं केलं. मग माझ्या लक्षात आलं, की हे जर मला मिळालं, तर कुठल्याही एप्सिलॉनसाठी मला एन मिळवता येते जेणेकरून म्हणजे कुठल्याही एप्सिलॉनसाठी मी जर हे एन कन्सिडर केलं, तर मला ही इनइक्वालिटी मिळते. ठीक आहे? मग त्याच्यानुसारच मी केची व्हॅल्यू n+1 आणि n+p घेतली आणि n ग्रेटर दॅन इक्वल टू n घेतला. जेणेकरून मला काय मिळालं? धिस बिकम्स लेस दॅन एप्सिलॉन. वाटलंच तर मी अनेकदा लिहितो. के फ्रॉम m+1 टू n+p m-k and this is less than एप्सिलॉन. का? हे लेस दॅन एप्सिलॉन काय होणार? कारण ही क्वांटिटी जी आहे ती लेस दॅन एप्सिलॉन होते. राइट? अँड धिस होल्ड फॉर ऑल एक्स इन एस. बघा बरं, ही कन्सिडर करत असताना आपण सगळ्या एक्ससाठी एस मधल्या सगळ्या एक्ससाठी आणि कुठल्याही पी साठी कन्सिडर केलेलं. अँड p1 2 पण ही कंडिशन ही कुठली कंडिशन आहे? धिस इज कॉशी कंडिशन फॉर सीरीज ना. जसं आपण कॉशी कंडिशन फॉर सिक्वेन्स ऑफ फंक्शन बघितलेलं, तसंच वर आत्ता आपण प्रूफ बघितलं कॉशी कंडिशन फॉर सीरीज. ही कॉशी कंडिशन फॉर सीरीज आहे ना. सीरीज इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट इफ अँड ओन्ली इफ सॅटिस्फाईज कॉशी कंडिशन फॉर सीरीज, राईट? मग ह्याच्यावरनं काय सांगता येतं? देअरफॉर सीरीज एफ-एन इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट ऑन बघा. समजतंय का? So this is Weierstrass M-test. क्लिअर? फारसा अवघड नाहीये.
फक्त तुम्हाला एम-के मधला आणि मॉड्युलस एफ-के आणि ह्याच्यात 2 रिझल्ट आपण वापरलेत. पहिला रिझल्ट कुठला? सीरीज ऑफ नंबर कॉन्व्हर्जंट असेल तर ही कंडिशन सुरुवातीला प्रूव्ह केलेली आणि ह्याच्या आधी जी प्रूव्ह केलेली कंडिशन होती कुठली? कोशी कंडिशन. ह्याला कोशी कंडिशन म्हणा असं म्हटलं ना मी. कोशी कंडिशन फॉर सीरीज. सो सीरीज एफ-एन इज युनिफॉर्मली कन्व्हर्जंट इफ एंड ओन्ली इफ धिस कंडिशन होल्ड. ही कशावरून ऑब्टेन केलेली आहे आपण? आपण सिक्वेन्ससाठी जी कोशी कंडिशन वापरेल त्याच्यावरून ऑब्टेन केलेली आहे. समजलं का? सिक्वेन्स एफ-एन इज युनिफॉर्मली कन्व्हर्जंट इफ एंड ओन्ली इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन. तसंच तीच कंडिशन आपण एस-एनसाठी वापरली. का? कारण सीरीज एफ-एन म्हणजे दुसरं-तिसरं काय नसून सिक्वेन्स एस-एन आहे. Series of function fn is nothing but sequence of function sn, where sn is a partial sum. Sequence sn is a sequence of partial sums of fn. समजतंय का? आणि त्याच्यावरून आपल्याला ही कंडिशन मिळेल. म्हणून इथं मी नाव दिलं ह्याला कोशी कंडिशन फॉर कोशी कंडिशन फॉर सीरीज. सो सीरीज fn is uniformly convergent if and only it satisfies Cauchy condition for series. Cauchy condition for series. समजतंय का? मग एखादी सीरीज जर कोशी कंडिशन फॉर सीरीज सॅटिस्फाय करत असेल, तर ते युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असतं. ठीक आहे. मग काय केलं मी सीरीज एफ-एन अशी दिलेली आहे, की प्रत्येक एफ-एन ही बाउंडेड आहे आणि त्याचा बाउंड एम-एन आहे आणि त्याच्या बाउंडपासून तयार केलेली जी सीरीज आहे ती कन्व्हर्जंट आहे. मग सीरीज एम-एन कन्व्हर्जंट असेल, तर त्या सीरीज ऑफ नंबरसाठी मला एक कंडिशन मिळते कोशी कंडिशन. कुठल्याही एप्सिलॉनसाठी कुठल्याही एप्सिलॉनसाठी मला एन फाइंड आउट करता येतं. कुठल्याही एप्सिलॉनसाठी मला एन फाइंड आउट करता येतोय, की जर एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन घेतलं, तर मला ही कंडिशन मिळते फॉर एनी पी. पण मला लगेच लक्षात आलं, की एम-के आणि एफ-के मध्ये रिलेशन आहे. म्हणून मी काय कन्सिडर केलं, जेणेकरून ही सगळी सम येईल. म्हणून मी मॉड्युलस के फ्रॉम n+1 टू n+p एफ-के ऑफ एक्स कन्सिडर केलं, व्हिच इज लेस दॅन इक्वल टू इथं ट्रायंगल इनइक्वालिटी वापरली आणि मग इथं मला काय मिळालं एफ-के ऑफ मॉड्युलस एफ-के ऑफ एक्स. And see, this we have considered for x belongs to S and P for NA P 1, 2, 3 and so on. हं. पण आपल्याला इथनं काय मिळतंय? हे एस्टिमेशन मिळतंय. पण हे एस्टिमेशन मला लेस दॅन एप्सिलॉन करता येतंय जर एन ग्रेटर दॅन एन आणि P 1, 2 अँड सो ऑन असेल तर. म्हणजेच कुठल्याही एप्सिलॉनसाठी मला एन फाइंड आउट करता येतोय. म्हणून इथं thus for any epsilon you can find n so that if n is greater than equal to n, then you can write this less than epsilon for all x in S and for all p in n. समजतंय का? पण ही काय आहे? This is nothing but Cauchy condition for series. So series Fn is uniformly convergent on S if and only if it satisfies Cauchy condition for series on S. So this series satisfies Cauchy condition, therefore it must be uniformly convergent on S. समजतंय का? आणि मग त्याच्यावरचे हे 2 एक्झाम्पल. कसं प्रूव्ह करायचं? सीरीज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की प्रत्येक फंक्शन जे आहे ते बाउंडेड आहे आणि त्याचा बाउंड तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. बाउंड जर एम-एन असेल आणि त्याच्यापासून जी सीरीज तयार होते, ती जर कन्व्हर्जंट असेल, तर वायरस्ट्रास यम टेस्ट काय सांगते? सीरीज काय असणार आहे? गिव्हन सीरीज इज युनिफॉर्मली कन्व्हर्जंट ऑन गिव्हन सेट एस. समजतंय का? आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आणि मग आपण थांबूया. प्रॉब्लेम. चेक uniform convergence of series n from 1 to infinity असं घेत का? परत तेच होते. ठीक आहे. सध्या तरी तेच होईल. थँक यू. ऑन 0. आता काय करणार इथं? गिव्हन सीरीज लिहून देतो. x² + 2x + 1 n³ ऑन कुठं? 0. आता 0 वरती fn कसं डिफाइन केलं जाईल? fn ऑफ x जनरल फंक्शन जनरल टर्म काय आहे? x² + 2x + 1/n³
क्यूब ऑन 0. आता ऑब्झर्व्ह करा. ऑब्झर्व्ह एक्स लाईज बिटवीन 0 टू 1. कारण इथे दिलेलं आहे ना. कशावरती आहे? हो, क्लोज इंटरव्हल 0 1 वरती. This implies x square lies between 0 to, therefore, if you consider x square plus 2x plus 1, this is less than equal to modulus x square. Modulus x square म्हणजेच काय? x square असते, काय लिहायची गरज नाही modulus. प्लस modulus 2x प्लस modulus 1. इथं ट्रायंगल इनइक्वालिटी वापरली, जस्ट 1. पण x square ची व्हॅल्यू काय आहे? लेस दॅन इक्वल टू 1 प्लस 2 टाइम्स मॉड्युलस x. आता हे बघा, मॉड्युलस लिहायची गरज, इथं मॉड्युलस लिहिलेलं आहे, पण सगळेच पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे मॉड्युलस काढलं तरी चालतंय. ठीक आहे ना? कारण एक्स इथं निगेटिव्ह कुठली व्हॅल्यूज घेत नाही ना एक्स. सो धिस इज नथिंग बट, वाटलंच तर मी असं लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आणि हे असं का लिहिता आलं? कारण सगळे एक्स पॉझिटिव्ह आहेत हे मला माहिती आहे. किंवा कन्फ्युजन नको असेल, तर मग सरळ असं लिहिलं तरी चालेल. कारण दरवेळेला पॉझिटिव्हच डोमेन असेल असं काही नाही. 1. Or this is less than equal to 1, this is less than equal to 2 and this is less than equal to 1. का? 2x कुठं असणार? 0 to 2 मध्ये असणार ना ह्याच्यावरनं. So which is equal to 2 plus 2, 4. Therefore, मॉड्युलस fn of x काय मिळणार? मॉड्युलस x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 डिवायडेड बाय n क्यूब इज लेस दॅन इक्वल टू, हां, हे मॉड्युलस मगाशी सांगितले सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे मॉड्युलस लिहायची गरज नाही, तरी पण लिहा. ठीक आहे, बाउंड तर फाइंड आउट करायचं आपल्याला. वर काय येणार? 4 आणि ते येणार n क्यूब. Therefore, mn is equal to 4 upon n cube. But no, we know that series 1 by n cube is convergent by p test. p test सांगितले तुम्हाला. काय आहे? सीरीज 1 upon n raised to p ही कॉन्व्हर्जंट कधी असते? p ग्रेटर दॅन, इफ एन ओनली p ग्रेटर दॅन 1 असेल. लक्षात ठेवा. ही टेस्ट मी सारखं यूज करावं लागलो. 1 upon n cube ही जी सीरीज आहे ही कॉन्व्हर्जंट आहे. Therefore, series 4 by mn which is equal to series 4 by n cube is convergent. Therefore, by Weierstrass m-test, series Fn is uniformly convergent on Z. समजलं का? क्लिअर? फारसा अवघड नाहीये. हे सेटच्या एक्झाममध्ये पण फार इम्पोर्टंट रिझल्ट आहे हा. नेटच्या आणि सेटच्या पण. ठीक आहे. जे आज घ्यायचं होतं ते कंप्लीट झालेलं आहे.